नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची भाजी. तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता. अगदी दिसायलाच अगदी सुंदर दिसते, चवीला तर खूपच छान लागते. मी ही पहिल्यांदाच ही भाजी बनवली, पण वाटलं नव्हतं एवढी छान बनेल. ही भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, त्याचबरोबर अगदी बनवायलाही साधी आणि सोपी आहे. त्यासाठी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. चला सुरुवात करूया. तर इथे मी एक ब्रोकोली घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे बारीक मोठे ठेवू शकता. आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पण त्याच्या अगोदर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित ब्रोकोलीला चोळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला छान अशी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ब्रोकोली धुवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ब्रोकोली व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे. आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायसाठी ठेवलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. तर आता पाणी गरम झालं आहे, तर आता आपण ही सर्व जी ब्रोकोली आहे ती या चाळणीवरती काढून घेऊया. झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपण ही ब्रोकोली वाफवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता झाकण ओपन केलेलं आहे आणि इथे आपण चेक करूया ब्रोकोली व्यवस्थित अशी शिजली गेली आहे का. तर थोडीशी गरम आहे, गार करून घ्यायची आहे. आणि हे पहा अगदी छान मऊसूत अशी ही ब्रोकोली इथं शिजून तयार आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं, पाव चमचा टाकायचे आहे जिरे छान फुललं गेलं. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. तर इथे मी 6 ते 7 पाट लसणाच्या पाकळ्या बारीक अशा किसणीने किसून घेतले, त्या घातल्या. हलकासा तांबूस रंगावरती लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे लसूण व्यवस्थित असा परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांदाही इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तोही छान आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा घालून कांदाही व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर इथे एक हिरवी मिरची टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त टाकलात तरी चालेल किंवा छोटे छोटे तुकडे करून टाकलात तरी चालेल. तर आता टोमॅटो घालून घेऊया. इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे. टोमॅटोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान पटकन शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो अगदी छान मऊसूत असा शिजला जातो. मीठ घालून व्यवस्थित असा टोमॅटो परतून घेऊया. आता टोमॅटो इथे छान असा मऊसूत शिजला गेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर. त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी हळद घातले, 1 चमचा धणेपूड. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले, जेणेकरून ते छान असे तेलामध्ये परतले जातील. सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण वाफवून घेतलेली जी ब्रोकोली आहे ती घालायची आहे. आणि ब्रोकोली घातल्यानंतर आता आपण व्यवस्थित अशी ही मसाल्यामध्ये परतून घेऊया. मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ही ब्रोकोली परतायची आहे, कारण आपण अगोदरच ही ब्रोकोली शिजवून घेतलेली आहे त्याच्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने सर्व ब्रोकोली व्यवस्थित अशी मिक्स केली. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ अंदाजानुसार घाला, कारण सुरुवातीलाही मीठ घातलं होतं. आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आता इथं अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे. 2 ते 3 चमचे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व ब्रोकोली व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण. आणि झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला 5 ते 6 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनटं इथे मी भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. आणि आता इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी चमचमीत आणि पौष्टिक अशी ब्रोकोलीची भाजी इथे तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना ही अशी ब्रोकोलीची भाजी एकदा नक्की करून घाला, त्यांनाही नक्की आवडेल.
धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.